नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर माझ्या बाल्कनी गार्डनमध्ये या एका छोट्याशा पक्ष्याने पुन्हा एक नवीन घरटं बनवलं. दरवेळी तो ना एखाद झाड खराब करायचा, म्हणजे तिथे घरटं बनवायचा आणि मग ते झाड खराब व्हायचं. पण यावेळी त्याने थोडीशी समजदारी दाखवली आणि अगदी एका खाली जागेमध्ये त्याने घरटं बनवलं. तर याच्यामध्ये ना म्हणजे सविस्तर तुम्हाला नंतर कधीतरी एखाद व्हिडिओमध्ये मी सांगणार. सायंकाळच्या वेळेला मुलांना ना थोडंसं गार्डनमध्ये जायचं होतं आणि 2-3 दिवसापासून ते माझ्या मागे लागलेले होते की गार्डनमध्ये चल, तिथे खेळण्यासाठी छान जागा आहेत, छान झुले वगैरे आहेत, मोकळीक आहे. पण कामांच्या याच्यामध्ये ना काही वेळ मिळतच नव्हता. तर आज म्हटलं चला, मुलं ना खूप दिवसाचे मागे लागलेले आहेत, तर वेळेत वेळ काढून त्यांना मी गार्डनमध्ये घेऊन आलेली. आणि मुलांचा जो आनंद असतो ना, तर तो खरंच यावेळेला ना बघण्यासारखा असतो की अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा मुलं किती आनंदी होतात ना. आणि आपण काय करतो, आपल्या याच्यात म्हणा किंवा मुलांच्या याच्यात म्हणा, आनंद मिळवण्यासाठी ना नेहमी मोठी कारणं शोधत असतो. पण खरं सांगायचं, वास्तविक जी परिस्थिती आहे ना, तर ती अशीच असते की आनंद मिळवण्यासाठी मोठी मोठी कारणंच लागतात असं नाही. कधी मुलांच्या खडखडून हसण्यात, तर कधी सायंकाळच्या गार वाऱ्यात आणि कधी आपल्या माणसांसोबत घेतलेल्या छोट्याशा नाश्त्यातही आयुष्यभर पुरेल एवढा आनंद लपलेला असतो. आणि आपलं जे जीवन आहे तर ते सुंदर बनवण्यासाठी मोठ्या मोठ्या गोष्टी नाहीत, तर रोजच्या आयुष्यात या छोट्या छोट्या क्षणांची ऊब असते. या छोट्या छोट्या क्षणांमध्येच आपलं जे आयुष्य आहे तर ते छान असं सुंदर बनत असतं. आनंदाची जी परिभाषा आहे तर ती खूप अशी म्हणजे मोठी नाही आहे, किंवा म्हणजे खूप अशी मोठमोठी कारणंच आपल्याला आनंदी राहण्यासाठी लागतात असं नाही. आपल्या आयुष्यातला, आपल्या रोजच्या जीवनातल्या आणि आपल्या दिनचर्येमधल्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, तर त्यासुद्धा आपल्याला ना इतकं म्हणजे आनंदी बनवून जातात. मुलांच्या हट्टाकातर आज गार्डनमध्ये आल्यावर कळलं. मुलांचं निरागस हसणं, वयोवृद्धांचा उत्साहाने केलेला व्यायाम आणि कुटुंबासोबत घालवलेला निवांत वेळ, खरं तर आनंदाची व्याख्या यापेक्षा वेगळी काय असू शकणार आहे. धावपळीच्या या आयुष्यात थोडा वेळ स्वतःसाठी आणि आपल्या माणसांसाठी काढला की अगदी साधासुद्धा दिवसही खास बनून जातो. आणि तो दिवस बघा किती असा ना अविस्मरणीय असतो आपल्यासाठी. तर खरं सांगायचं तर आपण बघा खूप असे ना म्हणजे मोठमोठे कारणं शोधत असतो. समजा जर पैशाची थोडीशी कमतरता असेल, किंवा आता जीवन म्हटलं की जीवनामध्ये बघा छोट्या मोठ्या गोष्टी काही मनासारख्या घडतात, काही मनाच्या विरुद्ध घडतात. पण मनाच्या विरुद्ध घडणाऱ्या गोष्टींना वगळता बऱ्याचशा चांगल्या गोष्टीसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात. आणि या लहान सहान गोष्टींमध्येच आपल्याला आपला जो आनंद आहे तो टिपायचा आहे. कारण मानवी जीवन ना हे एकदाच मिळतं. असं म्हणतात की कितीतरी योनी आपण पार करतो, त्यानंतर मग आपल्याला माणसाचं आयुष्य मिळतं. पण माणसाच्या आयुष्यामध्ये आपण जेव्हा येतो, तर खरं सांगायचं ना तर हे जीवन आपल्याला वारंवार मिळत नाही. म्हणून मग अगदी छोट्या छोट्या ज्या लहान सहान गोष्टी असतात, तर त्या लहान सहान गोष्टीमध्येच आपल्याला आपला आनंद शोधायचा असतो. कधी मुलं आनंदी होतात, त्यामध्ये सुद्धा आपल्याला आनंद मिळतो. कधी घरातले जी व्यक्ती आहेत ते आनंदी होतात, त्यामध्ये सुद्धा आपल्याला आनंद मिळतो. आणि कधी कधी आपण स्वतःला आनंदी ठेवतो आणि त्यामुळे सुद्धा आपलं जे जीवन आहे तर ते खूप सुंदर असं बहरतं. तर चला, आनंदाची छोटीशी अशी परिभाषा मी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. मी मुलांना घेऊन आलेली होती गार्डनमध्ये. मुलांना म्हणजे किट्टू आणि माझ्या भावाची मुलगी यांना दोघींनाही गार्डनमध्ये जायचं होतं. आणि आम्ही तिकडे गेल्याच्या नंतर सानूचा आणि तिच्या पप्पाचा प्लॅन बनला अचानक बाहेर काहीतरी जे चायनीज स्नॅक्स असतं तर ते खायला जाण्याचा. आणि आम्ही गार्डनमध्ये असतानाच त्यांचा फोन आला की आम्ही म्हणजे या ठिकाणी नाश्त्यासाठी आलेलो आहोत, तर तू सुद्धा मुलांना घेऊन तिकडून ये म्हणून. आणि आम्ही जो आहे ना, तर खरं सांगायचं ना तर जे आपले रोजचे कपडे असतात तेच घालून आम्ही गार्डनला गेलेलो. आणि अगदी त्याच वेशभूषेमध्ये, त्याच अवतारामध्ये आम्ही इथे ना एका छोट्याशा हॉटेलला आलेलो. म्हणजे मी नागपुरामध्ये राहते आणि जे कोणी नागपुरामध्ये राहत असेल तर त्यांना माहिती असेल की मानेवाडा बेसा रोडवर एक हॅपी फूड म्हणून एक छोटंसं स्ट्रीट फूड आहे. आणि तिथेच आम्ही आलेलो.
छोटंसं जरी असलं तरी तिथलं जे स्नॅक्स आहे आणि तिथली जी चायनीज रेसिपी आहे तर ती इतकी छान आणि इतकी टेस्टी आहे. म्हणजे फारसं तेवढं ना चायनीज मी खात नाही, पण खरं सांगते इतकं टेस्टी जेवण असतं तिथलं. आम्ही सहजच गार्डनमध्ये म्हणून जायचं म्हणून घरच्या कपड्यामध्ये गेलो आणि मंडळींचा फोन आला की काहीतरी स्नॅक्स वगैरे खायसाठी जाऊ म्हणून. तर माझी सगळी जी मंडळी आहे तर ती घरच्या कपड्यामध्येच आलेली आहे, प्लस मी सुद्धा. तर चला मस्त छान जो स्नॅक्स आहे सायंकाळचा तर तो सुरू आहे आणि कदाचित घरी जाऊन स्वयंपाक बनवावा लागणार नाही. सासूबाईंसाठी पार्सल घेऊन जाऊ आणि बिलकुल म्हणजे काहीही प्लॅनिंग नव्हती आणि बिलकुल असा काही विचार नव्हता. सहजच म्हणून मी दळण टाकायला गेली, मुलांना घेऊन गार्डनला गेली आणि मंडळीचा फोन आला की इथे हॅपी फूडला या म्हणून. तर तिथे आलेलो. तर चला मस्त छान जो स्नॅक्स आहे आमच्यासाठी तर जेवणच, कारण घरी जाऊन जेवण करावं लागणार नाही. तर तो एन्जॉय करू आणि त्यानंतर मग घरी जाऊ. तर चला या तुम्ही सुद्धा जेवायला. तर आज संध्याकाळी स्वयंपाक मला बनवावा लागणार नाही. आज किचनमधून माझी सुट्टी होती आणि या छोट्याशा गोष्टीतच मलासुद्धा इतका आनंद झाला. कारण बघा सध्या ना इतकी उष्णता वाढली आहे आणि किचनमध्ये असं वाटतं की एक टाईम जरी आपला स्वयंपाक चुकला तरी त्यातही बघा किती छान वाटतं. तर मुलांनी त्यांच्यासाठी चाऊमिन, फ्राईड राईस, क्रिस्पी मोमोज आणि फ्राईड मोमोज असं मागवलेलं आणि ते सगळ्यांनी थोडं थोडं मस्त छान खाल्लं. आणि सासूबाईंना चायनीज रेसिपी जी आहे तर ती आवडत नाही, तर त्यांच्यासाठी भेल आणि गोलगप्पे जे आहे तर त्या आवडीने खातात. तर त्यांच्यासाठी हे सामान आम्ही घेऊन आलेलो होतो आणि आज स्वयंपाकाची होती सुट्टी. त्यानंतर मग हा आहे दुसरा दिवस. 3-4 दिवसापासनं हे बाहेर होते आणि 2-3 दिवसापासनं त्यांचा फोन यायचा की मी घरी आल्याच्या नंतर मला आंब्याचा रस, शेवया, पापड हे चारशील म्हणून. तर ते यायच्या आधीच मी ना आंबे वगैरे आणलेले होते आणि त्यांच्यासाठी हा जो पाहुणचार आहे तर तो मी आज बनवलेला आणि या छोट्याशा गोष्टीमध्ये ते सुद्धा खूप आनंदी झाले आणि त्यांचा आनंद बघून ऑब्वियसली घरातल्या सगळ्यांनाच आनंद होतो. तर चला मस्त छान माझ्या परिवारासोबतचा हा आनंदाचा क्षण मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आणि बघा आपल्या इथे ना पैशाची रेलचेल असो किंवा पैशाची कमतरता असो, पण या लहान लहान गोष्टीमध्ये सुद्धा ना आनंद शोधण्याचा प्रयत्न करायचा. कारण बघा देवाने आपल्याला जे दिलं आहे तर ते आपण कशा पद्धतीने सांभाळू शकतो आणि ते कशा पद्धतीनं आपल्याला सांभाळायचं आहे तर याच गोष्टी ना महत्त्वाच्या असतात. तर चला आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा न चुकता कमेंट करून सांगत चला. आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय. सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव.